नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 28 जुलैच्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. एकंदरच कोविड-19ची जी काही सिच्युएशन आहे तिच्यामध्ये महाराष्ट्रातलं जे काही इंडस्ट्रीयल ग्रोथ आहे ती बऱ्यापैकी थांबलेली आहे आणि 60% उद्योग जे आहेत तर ते बंदच आहे. महाराष्ट्रामध्ये 60% जे काही उद्योग आहेत ते बंद आहेत. जवळपास 1.5 लाख उद्योगांपैकी सध्या 65,208 म्हणजे 40% उद्योग सध्या सुरू आहेत. आणि याचं जे रिझन दिलं जातं आहे की ते जे काही लॉकडाऊन आहे, म्हणजे लॉकडाऊन त्याच्यानंतर मग आपण अनलॉक म्हटलो, त्याच्यानंतर मग न्यू बिगिन अगेन म्हटलं, पण एकंदरीतच गोष्ट अशी आहे की मधूनच लॉकडाऊन लागतं, मधूनच अनलॉकची भाषा होते, परत लॉकडाऊन केलं जातं काही शहरांमध्ये. त्यातल्या त्यात पुरवठा साखळी जी आहे ना, सप्लाय चेन, ती सप्लाय चेन पण बऱ्यापैकी थांबलेली आहे. म्हणजे जो काही रॉ मटेरियल तुम्हाला लागतं तर ते रॉ मटेरियल पण प्रॉपरली मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे जे आहेत ते बंद आहे. ऑब्व्हियसली याच्यामधून काय होऊ शकतं तर साधी गोष्ट आहे की 60% उद्योग बंद आहेत तर लोकांचे रोजगार गेलेले आहेत. लोकांचे रोजगार गेले म्हटल्यानंतर क्राईम रेट वाढणार. बघा, तुम्ही आता जर न्यूज बघत असाल तर न्यूजमध्ये तुम्हाला कार चोरी, 2 व्हीलर चोरीचे प्रकरणं वाढायला सुरुवात झाली आहे. येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर क्राईम वाढू शकतो जर आपण ही सिच्युएशन कंट्रोल केली नाही किंवा त्याच्यासाठी योग्य त्या गोष्टी वर्क केल्या नाहीत तर. साधी गोष्ट असते की अनएम्प्लॉयमेंट आणि नंतर मग क्रिमिनलायझेशन, साधी त्याचं सरळ रिलेशन आहे. त्यानंतर हे जे आहे की एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट है ना, याच्यावर मी तुम्हाला सांगितलं आहे की एक डिटेल सेपरेट लेक्चर आपण घेऊयात. आता जे नव्याने प्रपोज्ड एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटचा ड्राफ्ट आहे, तो ड्राफ्ट काय करणार आहे की 2006चं जे नोटिफिकेशन होतं त्याला रिप्लेस करणार आहे. म्हणजे आधीचे जे आहे ते 2006चं आहे, त्याला कम्प्लिटली रिप्लेस करेल. आणि हिच्यामध्ये परत त्याच गोष्टी आहेत की हिच्यामध्ये एकतर पीपल्स पार्टिसिपेशन नावाची गोष्ट काढून टाकण्यात आलेली आहे, लोकांचा सहभाग. त्याच्यानंतर एक्सटेन्शन इंडिपेंडंट एक्सपर्ट ओपिनियन, तज्ज्ञांचा सल्ला. आपण काल हे बघितलं होतं, काही नवीन मुद्दे आहे त्याच्याकरता हे घेतलं, कारण टिपिकली याच्यामध्ये साल वगैरे सेक्शन आलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की पब्लिक रिपोर्टिंग ऑफ व्हायलन्सेस है ना. जर कुठं जर व्हायलेशन होत असेल आणि तिच्यामध्ये लोकांचं ओपिनियन आणि त्या सगळ्या गोष्टी त्याही बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की सेक्शन 26 जो आहे हिच्यातला सेक्शन 26, आता तो सेक्शन 26 काय सांगतो की अशा प्रोजेक्टची लिस्ट हिच्यामध्ये आहे की जे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स किंवा परमिशनची गरज त्यांना नसणार आहे. म्हणजे तिच्यामध्ये कोल मायनिंग असू शकतं, त्याच्यानंतर सिस्मिक सर्वे ऑफ ऑइल असू शकतं, मिथेन असू शकतं, शेल गॅस असू शकतं. शेल गॅस हे प्रकरण जे आहे, शेल गॅसवर एक प्रश्न आपण बघितला होता UPSCचा 2016चा जो पेपर आहे प्रिलिम्सचा, तर तो तुम्ही बघितला असेल तर तिच्यामधला मला प्रश्न सांगा बरं, काय होता प्रश्न. शेल गॅसवर प्रश्न विचारून झालेला UPSCमध्ये. त्याच्यानंतर सेक्शन 14 आहे. सेक्शन 14मध्ये काय आहे की काही वेगळे प्रोजेक्ट्स आहेत, तिच्यामध्ये पब्लिक कन्सल्टेशन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा स्कोप कमी करून टाकलेला आहे जिल्हास्तरीय हिच्यावर. मग तिच्यामध्ये नॅशनल पार्क्स असतील, सँक्च्युरीज असतील किंवा पाईपलाईन इन्फ्रास्ट्रक्चर जिथून जातं आहे अशा नॅशनल पार्क आणि सँक्च्युरी म्हणजे अभयारण्य, राष्ट्रीय पार्क, ज्यातून पाईपलाईन जिथून जाते त्या संबंधीचं पब्लिक पार्टिसिपेशन, कन्सल्टेशन ह्या गोष्टी काढून टाकण्यात आलेल्या आहे. सो सेक्शन 14 पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके, तर ह्या बेसिक गोष्टी आहेत. तर एकंदरच 2006चा जो आधीचा होता त्याला रिप्लेस करणार आहे नवीन. तर हे आपण बघूयात एका सेपरेट ठिकाणी, सगळे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण कव्हर करूयात. त्याच्यानंतर सुदानची जी परिस्थिती आहे ती खूप काही चांगली नाही आहे. सुदानमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायलेशन सुरू आहे ना. म्हणजे तिथलं जे काही सुदानचा डार्फूर रिजन आहे ना, आज 3-4 मॅप झाले होते म्हणून सुदानचा मॅप घेतलेला नाही आहे. उद्या सुदानचा मॅप आपण घेणार आहोत आणि तिच्यामध्ये तुम्हाला त्या बेसिक जे काही गोष्टी आहेत ते आपण बघूयात. आता तिथले जे काही डिक्टेटर आहेत ओमर अल बशीर, तर ओमर अल बशीरच्या अगेन्स्ट बरेचशी लोक काम करत आहेत आणि त्यांना डिक्टेटर नको आहे. आणि डार्फूरचा जो रिजन आहे तर तिच्यामध्ये जवळपास 60 लोकांची हत्या करण्यात आलेली आहे ना. तर तो एक मेजर इश्यू आहे इथला. सुदानमधली जी परिस्थिती ती आधीही खूप काही चांगली नव्हती, म्हणजे तिथं पॉलिटिकल स्टॅबिलिटी नाही आहे आणि बराच इश्यू आहे. त्याच्यानंतर लँड ओनरचे संबंधी इश्यू आहे की गव्हर्नमेंटचं लँड ओनर बरोबर ॲग्रीमेंट पण झालं होतं
त्याच्यातून ही गोष्टी आहेत. तर ते आपण बघूयात एकंदर मॅप आणि त्या सगळ्या गोष्टी. पण एक लक्षात ठेवा, सुदान जो आहे तो न्यूजमध्ये आहे. तिथं असणारं व्हायलन्स आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे गव्हर्नमेंट ऑटोक्रेटिक जे काही तिथले डिक्टेटर जे आहे ओमर अल बशीर यांच्या अगेन्स्ट. तर सुदान एक लक्षात ठेवा, मॅपमधून सुदान तुम्ही बघणं अपेक्षित आहे. तसं उद्या आपण सुदानचा मॅप कव्हर करूयात. आणि ही जी कम्युनिटी आहे ज्यांना टार्गेट केलं गेलेलं आहे तिथं, है ना, आर्मीने टार्गेट केलेलं आहे, तर ती कम्युनिटी MCQ साठी लक्षात ठेवा की ही लोक कुठं आहेत. तर ती मसालित नावाची कम्युनिटी आहे. ओके, मसालित MASALIT मसालित कम्युनिटी यांच्यावर अटॅक करण्यात आला होता. जवळपास आर्मीने अटॅक केलेला आहे. तर मसालित कम्युनिटी एक लक्षात असू देत. आता बघा, PM केअर्स फंड परत न्यूजमध्ये आहे. जे PM केअर्स बरोबर बाकीचे सुद्धा फंड्स होते ते आपण कव्हर केले होते आणि त्याचे व्हिडिओज ऑलरेडी बनवलेले आहेत. ते मी टेलिग्रामला पोस्ट करून देईल, ते नक्की बघा. PM केअर्स फंड जर तुम्ही बघितला नसेल तर तोही व्हिडिओ बघा. याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे कारण कोविड-19साठी PM केअरची स्थापना करण्यात आली होती. आणि हा जो PM केअर्स फंड आहे याला एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून स्थापन करण्यात आलेला आहे आणि कोणीही त्याला कॉन्ट्रीब्यूट करू शकतं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये काय करण्यात आलं की हा जो बाकीचा फंड आहे की नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड जो आहे NDRF, हा पण न्यूजमध्ये होता. का न्यूजमध्ये होता? आधी याच्यामध्ये इंडिव्हिज्युअली कोणाला जर कॉन्ट्रीब्युशन करायचं असलं तर ते करता येत नव्हतं. परंतु आता तिच्यामध्ये त्या चेंजेस करण्यात आलेले आहेत आणि आता तुम्ही इंडिव्हिज्युअली नॅशनल डिझास्टर रिलीफ फंडला मदत करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे मिसकन्सेप्शन आहे की क्लिअर करण्यात आलेलं आहे की बाबा तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे PM केअर्स फंडला ते नंतरच्या काळामध्ये नॅशनल डिझास्टर रिलीफ फंडकडे वगैरे जाऊ शकतं. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा जो PM केअर्स फंड आहे तर हा PM केअर्स फंडला जर तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करत असाल तर 100% टॅक्स फ्री असणार आहे. आणि PM केअर्स फंड हा CAGद्वारे ऑडिट त्याचं होणार नाही. मग आता जर तुमच्याकडे ट्रान्सपरन्सी नावाची गोष्ट तुम्हाला ठेवायची तर CAGला तुम्ही ऑडिट करू द्यायला हवं. पण मी तुम्हाला एक गोष्ट सिंपल एक सजेस्ट करेल की ज्यावेळेस अशी कोविड-19 सारखी पॅन्डेमिक सिच्युएशन आहे जिच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट करत असतो, तर बऱ्याचदा असं होतं की सरकारची मदत त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत नाही. म्हणून तुमच्या आजूबाजूची जी लोकं आहेत आणि जी गरजू आहेत तर त्यांना तुम्ही काही मदत द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 100 रुपये डोनेट करत असाल तर 50 डोनेट करा आणि 50 रुपये जी आहेत ती म्हणजे किमान 50% तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जी लोकं दिसत आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल घरकाम करणारी लोकं असतील, त्यांचं काम बंद आलेलं आहे, किंवा असे दुसरे कुठल्याही व्यवसायातली लोकं असू शकतात, तर त्या लोकांना तुम्ही मदत द्या म्हणजे पर्सनल लेवलला. तर ही गोष्ट जर केली तर तिच्याने दोन गोष्टी होतात. वरतून येणारी मदत आणि ती सगळी लालफितीचा कारभार, त्याच्यासाठी एक विशिष्ट काळ लागतो आणि हा सगळ्यात महत्त्वाचा जो काळ असतो की ज्याच्यात त्यांना फार गरज लागते गोष्टींची, तर त्या गरजू गोष्टी आपण त्यांना जर दिल्या तर तिच्यातून एक रिलीफ त्यांना मिळतो. PM केअर्सच्या बाबतीमध्ये सेपरेट लेक्चर आहे, पण ह्या काही MCQसाठीच्या गोष्टी लक्षात ठेवा. PM केअर्स CAG त्याचं ऑडिट करू शकणार नाही. तिच्यात जे डोनेट करतील त्यांना 100% टॅक्स फ्री असणार आहे. तर हे एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर इराण खूप न्यूजमध्ये आहे, आपण बघतोय इराण. आणि इराणमधलं हे बंदर अब्बास जे आहे, हे पोर्ट आहे, एक बंदर आहे, हे न्यूजमध्ये होतं आज, हा ना. तर बंदर अब्बास लक्षात ठेवा MCQसाठी. तर हे इराणमधलं पोर्ट आहे आणि हे कुठं आहे? स्ट्रीट ऑफ हॉर्मुझच्या कॉर्नरला बरोबर इथं. ही पर्शियन गल्फ आहे आणि इकडं खाली जे आहे ते गल्फ ऑफ ओमान आहे. आणि हे जे आहे चाबार पोर्ट जे आहे ते इथं आहे बा. हे दोघी MCQसाठी लक्षात ठेवा इराणच्या बाबतीमध्ये, बंदर अब्बास आणि चाबार पोर्ट. तर हे जे आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. चाबार पोर्टच्या रेल्वेच्या याच्यातून आपण बाहेर पडलो समजा, आणि त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी आपल्याकरता खूप खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, सो हे एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर पुढचं बघा, चीनच्या 47 ॲपवर भारताने बंदी आणलेली आहे. अजून आधी जी होती ती 59 ॲप होते. सो 47 + 59 टोटल 106 ॲपवर आता बंदी आहे. नव्याने जे 47 ॲप आहेत तर त्याची अशी प्रॉपर लिस्ट समोर आलेली नाही आहे, परंतु जे 59 ॲप आधी आपण बंद केले होते त्या ॲपचेच प्रामुख्याने प्रारूप, रूप, प्रतिरूप ही आहेत त्या टाईपची. तर अशी एकूण 106. आता याच्यात मुद्दा असा आहे की ॲपची काही बंदी केली आपण, त्याला काय म्हटलं गेलं होतं, तर त्याच्यासाठी शब्द वापरला होता डिजिटल स्ट्राईक. ओके, तर हेही लक्षात ठेवा की हे जे ॲप वगैरे आपण बंदी केली तर याच्यासाठी शब्द होता डिजिटल स्ट्राईक. आता खरंच ही ॲप बंद करणं आणि ती सगळी गोष्ट डिजिटल स्ट्राईक वगैरे त्याला म्हणणं, हिच्यातून गोष्टी साध्य होतील का?
आपण ॲप बंद केले, तिच्यात आपण सांगितलं की माहितीचा दुरुपयोग होतो. मग तो जूनच्या आधी होत नव्हता का? ह्या ज्या 59 ॲप्स आपण बंद केलं आहे, तर जूनच्या आधी किंवा त्याच्या आधी कधीही म्हणजे है ना, तो माहितीचा दुरुपयोग होत नव्हता का? ही गोष्ट आपल्याला माहीत नव्हती का? ही आपल्याला माहीत होती. मग आपण त्यावेळेस का ॲक्ट झालो नाही, हा मेन मुद्दा आहे. आणि फक्त ॲप किंवा त्या संबंधीच्या गोष्टींवर बंदी घालून गोष्टी वर्क होणार आहेत का? मग याच्यासाठी तुम्ही ठोस पावलं उचलली पाहिजेत. आता हे डिजिटल स्ट्राईक वगैरे कसं आहे ना, हे नोटाबंदीसारखं आहे. म्हणजे क्षणिक सुख, लोकांना भारी वाटतं की अरे काहीतरी मोठं होणार आहे काहीतरी, पण त्याच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की तुम्ही आज बैजूसच्या ॲड दिवसभर टी व्हीवर बघतात. चायनीज इन्व्हेस्टमेंट तिच्यामध्ये आहे. पेटीएम सारखी कंपनी आहे की त्यांच्या मालकानीच म्हटलं 59 ॲप बंद केल्यानंतर खूप भारी झालं. अरे पण तुमच्या याच्यात इन्व्हेस्टमेंट आहे त्याचं काय? म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे लगेच होणार नाही आहे, इट्स अ लॉंग टर्म प्रोसिजर, पण त्याच्यासाठी आपण ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. म्हणजे टोटल लक्षात ठेवा 106 ॲपवर बंदी चीनच्या. आता विनायक मलिल, तर विनायक मलिल हा 18 वर्षाचा मुलगा आहे आणि CBSEचं जे काही कॉमर्स शाखा होती, वाणिज्य शाखा, तिच्यामध्ये आता 12वीत त्याला 500 पैकी 493 गुण मिळालेले आहेत. आणि केरळचा एर्नाकुलम जिल्ह्यातला मंजूर खेड्यातला विनायक मलिल हा विद्यार्थी आहे आणि आताच्या रिझल्टमध्ये त्याला एवढे मार्क्स मिळाले. आता गुणवंतांशी संवाद साधलेला आहे पंतप्रधानांनी. मन की बात हा जो कार्यक्रम आहे तिच्यामध्ये, आणि तिच्यात या विनायक मलिलशी संवाद साधण्यात आला. विनायक मलिल हा जो स्टुडंट आहे, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, ते मन की बात जरा शक्य झालं तर म्हणजे ते ऐकत चला, किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या नोट्स असतात त्या तरी तुम्ही कलेक्ट करायच्या, कारण ते महत्त्वाचं असे रेफरन्स आपल्याला मिळतात. ओके, तर कॉलवरून त्याच्याशी पंतप्रधानांनी संपर्क केला होता. सो ह्या गोष्टी काय असतात ना, ही एक प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे, म्हणजे ती एनर्जी बूस्ट करणारी गोष्ट आहे. कारण विनायक मलिलची आर्थिक परिस्थिती खूप काही चांगली नाही आहे, आई वडील मजूर आहेत है ना, वगैरे वगैरे. पण एक आहे की अशा पद्धतीने जर गोष्टी झाल्या तर त्या खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतात. कांदळवन किंवा मँग्रोव्हजबद्दल संवर्धनासंबंधी अजून काय काय गोष्टी आहेत याच्याबद्दल बरंच लिहून येतं आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं पर्यावरणाच्या याच्यातून तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. भारतीय वन अधिनियम 1927चा जो आहे 1927, तर हिच्यामध्ये राखीव वनाचा दर्जा मँग्रोव्हजला देण्यात आला होता. वन संवर्धन अधिनियम 1980 जे आहे तिच्यात खाजगी क्षेत्रातल्या कांदळवनांना वनांचा दर्जा दिलेला होता. हे बघा, भारतीय वन अधिनियम 1927 राखीव वनाचा दर्जा, वन संवर्धन अधिनियम 1980 कांदळवनांना खाजगी क्षेत्रातल्या, टिपिकल आहे खाजगी क्षेत्रातल्या याला वनांचा दर्जा दिला होता. 2012 कांदळवन कक्ष स्थापन करण्यात आले. 2015 कांदळवन प्रतिष्ठान कारण मॅनग्रोव्ह फाउंडेशन स्थापन करण्यात आलं. इंटरनॅशनल क्लायमेट इनिशिएटिव्ह हा जो करार होता याच्या पार्श्वभूमीवर जर्मनीच्या साह्याने, सो MCQ करता हे महत्त्वाचं आहे की इंटरनॅशनल क्लायमेट इनिशिएटिव्हमध्ये भारताने कुठल्या देशाच्या साह्याने काम केलं, तर जर्मनी. काही पर्यावरणपूरक प्रकल्प सुरू झाले होते याच्यात, आणि किनारी सागरी संरक्षित क्षेत्रांचं शाश्वत व्यवस्थापन हा जो प्रकल्प आहे हा महाराष्ट्रात सुरू करण्यात आला होता. त्याच्यामुळे आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आता हे जे कांदळवन कक्ष किंवा कांदळवन प्रतिष्ठान आहे हे काय काम करतं, एक स्थानिकांचं जीवनमान उंचावणं, महिलांचं सक्षमीकरण आणि त्याच्यासाठी उपजीविका योजना करायच्या, कांदळवनाच्या रोपवाटिका निर्मिती आणि स्वच्छता अभियान, जनजागृती उपक्रम, अशी बरीचशी कामं ते करतात. एकंदरच लोकल जो काही तिथला समुदाय आहे त्यांना अपलिफ्ट करण्याचं काम. एक कन्सेप्ट आहे बघा, API, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस काय असतं, तर 2 संगणकामध्ये माहितीचं आदान प्रदान होतं. म्हणजे आपण कॅब बुक करतो, रिक्षा बुक करतो, हॉटेलचं बुकिंग करतो ऑनलाईन. म्हणजे तुम्ही तुमच्या संगणकातून दुसऱ्या संगणकाशी बोलतायत आणि तिच्यातून गोष्टी वर्क होत आहेत. तर आजकाल आपण सर्रास ह्या गोष्टी करत असतो. यालाच API, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस असं म्हटलं जातं. म्हणजे ऑनलाईन सेवांची जी काही देवाणघेवाण आहे ते याच्यामध्ये येतं. संरक्षणाच्या बाबतीमध्ये 5 राफेल विमानांचं भारताच्या दिशेने प्रस्थान है ना, 5 राफेल विमानं आपल्याला मिळत आहेत. 28 जुलै 2020 पश्चिम बंगालमध्ये हसीमारा तळावर त्याचं दुसरं स्क्वॉड्रन येणार आहे राफेलचं, आणि इथं ते ठेवणार होतं आपण पश्चिम बंगालमधला हसीमारा विमानतळ जो आहे. याच्यासाठी हँगर्स आणि निगा सुविधा करता 400 कोटी रुपये आपण खर्च केलेले आहेत. फ्रान्सची जी दसॉल्ट कंपनी आहे तिच्याकडून आपण 36 विमानांचा करार केलेला आहे. तिच्यातले 30 लढाऊ आहेत तर 6 प्रशिक्षण विमानं आहेत. आता याच्यात फरक काय असतो ना, प्रशिक्षण विमानामध्ये 2 सीट असतात, लढाऊमध्ये 1 सीट असतं. म्हणजे जसं तुम्ही गाडी शिकता तर गाडी शिकत असताना जो गाडी शिकवणारी व्यक्ती आहे, तुमचा जो ट्रेनर आहे, त्याला त्याच्या पायात पण ते एक्सिलेटर वगैरे असतात. म्हणजे एक प्रकारे 2 ड्रायव्हर असतात तिथं. तसंच इथं 2 सीट आहेत. ओके. युरोपची जी
MBDA कंपनी आहे त्यांनी बनवलेलं मिटिऑर क्षेपणास्त्र आणि स्काल्प क्रूज क्षेपणास्त्र हे ह्या राफेलवर लावण्यात आलेलं आहे. आपल्या इयरबुकमध्ये या दोघांचं डिस्क्रिप्शन प्रॉपर दिलेलं आहे, मिटिऑर आणि स्काल्प क्रूज. ओके. त्याच्यानंतर फ्रान्समधलं जे काही बोर्डक्स विमानतळ आहे इथून या विमानांनी उड्डाण केलं होतं. त्याच्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक थांबा घेतला त्यांनी, हॉल्ट, आणि नंतर 7,000 किमीचं अंतर कापून ते भारतात येणार आहे. तर आज मोस्ट प्रॉब्ली येतील. फ्रान्सने याच्यापूर्वी भारताला जगवार दिलंय, मिराज दिलंय, मायसियर दिलेलं आहे, आणि आता जे आहे तर ते राफेल आहे. म्हणजे फ्रान्सकडून आपण बऱ्यापैकी गोष्टी घेतलेल्या आहेत. अल धाफ्रा विमानतळ UAE मधलं जिथं यांनी थांबा घेतलेला आहे. 5 पैकी 3 सिंगल सीटर आहेत, 2 डबल सीटर आहे. तुम्हाला सांगितलं डबल सीटर काय आहे तर ते प्रशिक्षणासाठीचं विमान आहे. आता हॅमर ही संकल्पना एक लक्षात ठेवा. हे काय आहे ना की क्षेपणास्त्र आहे. हायली एजाईल मॉड्युलर म्युनिटेशन एक्सटेंडेड रेंज. हायली एजाईल मॉड्युलर म्युनिटेशन एक्सटेंडेड रेंज हॅमर हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे ते. ओके. एअर टू लँड. जमिनी याचा मध्यम पल्ला आहे, मिडल रेंजचा आहे, 100 किमी एवढा पल्ला याचा. भारतीय वायुसेनेद्वारे हे क्षेपणास्त्र पण राफेलवर तैनात केलं जाण्याचा विचार केला जातो आहे. कारण आता जे सध्याचे जे टेन्शन्स आहेत चायनाचे, तर त्या याच्यामध्ये राफेल महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. कारण अजूनही परिस्थिती नॉर्मल झालेली नाही आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्यावर हॅमर पण आपण तैनात करू शकतो. ऑलरेडी मिटिऑर आणि स्काल्प तिच्यावर आहेत, ते तिकडूनच इनबिल्ट आहेत. ओके. 2 क्षेपणास्त्र. आता याच्यात बघा हे राफेल आहे बघा, दिसताना असं दिसतं हे राफेल. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा फ्रान्स आहे. ओके. युरोप हा इथं फ्रान्स आहे. फ्रान्समधून ही विमानं जी आहेत ती निघालेली आहेत, आणि ती येणार कुठं तर ती इथं येणार UAE मध्ये, आणि इथून मग ती येणार भारतामध्ये. तर हा हॉल्ट आहे त्यांचा. सो असा सगळा हा प्रवास असणार आहे. ओके. कारण लांबचा प्रवास असल्यामुळे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मग तुम्ही इथं बघू शकता की अल धाफ्रा जो काही आहे, अल धाफ्रा एअरबेस, तर तो अल धाफ्रा एअरबेस इथं आहे. ओके. आत्ताच आपण इथं जे बघितलं होतं बंदर अब्बास आहे ना, पर्शियन गल्फ आहे, हे स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूज आहे. तर इथं जे होतं ते बंदर अब्बासवरती हा इराण आहे. ओके. तर हे आपण ऑलरेडी वरच्या मॅपमध्ये बघितलं. तर हा अल धाफ्रा UAE मधला बेस आहे. तर हा एक लक्षात ठेवा, कारण हा याच्यामुळे न्यूजमध्ये आला. कालचे प्रश्न बघा. संयुक्त राष्ट्राच्या 26व्या अहवालानुसार भारतातील कोणत्या राज्यांना इस्लामिक स्टेटचा सर्वाधिक धोका आहे? कर्नाटक, केरळ. काश्मीरी केसरला भौगोलिक मानांकन मिळालं आहे, बरोबर. आणि काश्मीरी केसर लागवडीचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढणं याच्यात घट होते दिवसेंदिवस, फक्त अयोग्य. खालीलपैकी कोणता देश क्वाड गटाचा सदस्य नाही? भारत, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया एक आहे, रशिया याचा नाही. WHOच्या विनंतीनुसार भारताने खालीलपैकी कोणत्या देशाला क्षयरोग प्रतिबंधक औषधांच्या रूपात $1 अब्ज मदत केली? तो उत्तर कोरिया आहे ना. त्याच्यानंतर उत्तर कोरियामध्ये पण सापडलं बघा COVID-19, आता म्हणतायत आमच्याकडे आलं म्हणून. भारतातील नबब रेबिया विरुद्ध उपाध्यक्ष हा खटला खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर हा राज्यपाल आणि मंत्रिमंडळ. म्हणजे या खटल्यानुसार राज्यपाल जो आहे तर त्याचे जे काही विशेषाधिकार आहे तो जनरली वापरू शकत नाही. मंत्रिमंडळाचा जो निर्णय आहे तो राज्यपालावर बंधनकारक आहे, त्यांनी त्याच्यावर काम करणं अपेक्षित आहे, असं याच्यातून स्पष्ट क्लिअर आहे. पण तरीसुद्धा की असा बऱ्याचदा तर राज्यपाल वादग्रस्त याच्यात असतं. तसं आज आपण बघणार आहे. आज एक खटला आपण बघूयात, तर त्याच्यामध्ये या गोष्टी क्लिअर होतील. आजचे प्रश्न घ्या. IAS मेनसाठीचा प्रश्न आहे. टू ॲड्रेस द करंट क्रायसिस इंडिया हॅज टू रिकन्सिडर इट्स फॉरेन पॉलिसी ट्रॅजेक्टरी क्रिटिकली ॲनालाइज. सिच्युएशन जी आहे करंट सिच्युएशन, आता करंट सिच्युएशन जी आहे की ती कुठल्याही ह्याच्यात जर बघितली पुढच्या 2 वर्षात आपली जी फॉरेन पॉलिसी ती रिशेप करावी लागणार आहे आपल्याला. त्याच्याशिवाय गोष्टी वर्क होऊ शकत नाही. इंडियाज फॉरेन पॉलिसी 400 शब्दामध्ये MPSC साठीचा हे आहे, एसे आहे की तुम्ही इंडियाच्या फॉरेन पॉलिसीवर काम करणं गरजेचं आहे. नाग नदी खालीलपैकी कोणत्या शहरातून वाहते? नागपूरमधून. ओके. विजय दिवस कधी साजरा केला जातो? 26 जुलै है ना, कारगिल. ओ शिट. हां, तुमच्यासाठीचे प्रश्न होते पण मी तुम्हाला उत्तरं सांगितलेली आहेत. बरं ठीक आहे. पुढची 3 जे आहेत तर ती प्रश्नांची उत्तर तुम्ही द्या. चंबळ खोऱ्यातील शेतीयोग्य जमीन प्रकल्पासाठी खालीलपैकी कोण सहकार्य करतं आहे? ब्रिक्स, WTO, जागतिक बँक, IMF. इस्तानबुल कन्व्हेन्शन कशाशी संबंधित आहे? महिला अत्याचार, दहशतवाद, रोजगार, गरिबी.
इस्तानबुल कन्व्हेन्शनमधून नुकताच कोणता देश बाहेर पडला? फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, पोलंड. आणि हे ॲक्च्युली कुठल्या रिजनशी संबंधित आहे तेही सांगा. म्हणजे पर्टिक्युलर जगासाठीचं आहे, युनायटेड नेशनसाठीचं आहे इस्तानबुल कन्व्हेन्शन, तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.